कोथिंबीर आणि हे टाकले, काय म्हणतात त्याला, लसूण. आणि मग थोडंसं ह्याला लाटायचं, म्हणजे ह्याला लागतं. हे आकार ह्याला कसाही असं ते चालतं. आणि खाली त्याला पाणी लावायचं पूर्ण ह्याला, चपातीला. नान आहे नान. आणि हे गॅसवर टाका. थोडीशी हे झाली असं भाजताना हे असं भाजायचं. असं भाजायचं, नान भाजताना हे असं भाजायचं गॅसवर. दिसते ना? निघत नाही, चपातीला पाणी लावले ना खाली, निघत नाही. ते छानपैकी भाजायचं असं. खालून तर ती भाजतेच. आणि ह्याला वरून भाजण्यासाठी आपल्याकडे चूल वगैरे काही नाही ना, तर हे असं भाजायचं. वास इतकं छान येतो ह्याचा. लसूण आणि हे टाकलं ना, कोथिंबीर. कोणी कोणी कांद्याचं बी पण टाकतं त्याच्यामध्ये. असं भाजायचं सगळीकडून. इथं हे भाजून गेले, हा भाग राहिला भाजायचा. छान लागते, गरमच हे खायचं असतं. हे मी पाहिलं होतं, हे ना छान भाजून. आणि हे खालचं ना निघतं आपोआप. हे भाजून जातं ना खाली, हे निघतं हे असं. आणि वरती जेव्हा तुम्ही खाणार असेल ना, तेव्हा त्याला बटर नाही तर तूप लावायचं. आता हे चांगलं भाजलं बघा. तर असं वाटत असेल तर अजून एकदा असं छान. ते निघत नाही लवकर आपण काढल्याशिवाय. कच्चं नको खायला. त्याला तूप किंवा बटर लावायचं आणि द्यायचं, निघतं. त्याला बटर लावते. असं बटर लावायचं. याला आकार कसा पण असतो ते चालतं. आता गोलच पाहिजे असं काही नाही. बटर असं छानपैकी लावायचं, त्याच्याने स्वाद छान लागतो. करून बघा, आवडलं तर शेअर करा. चला, व्हिडिओ बघितल्यासुद्धा धन्यवाद. मी तुम्हाला ताट दाखवते मी कसं केलं ते. ठीक आहे, हे जास्तीचं बटर काढून घ्यायचं. चलो खा.
बाहेरचा आवाज येणार असेल, बाहेर मुलं खेळतात ना. हे मी दम आलू करणार आहे. हे मी एकच शिट्टी लावली, बटाटे छोटे घेतले. आता मी ह्याला थोडंसं टोचा मारणार आहे काटे चमच्याने. आणि ह्यात कांदा, टोमॅटो आणि थोडंसं अद्रक आणि 2-4 पाकळ्या लसणाचे घेतले. कढई ठेवली गरम करायला. मी ह्याला टोची मारणार आणि हे थोडंसं फ्राय करणार आहे बटाटे. हे मला मोठे वाटतं, थोडेसे आतले तुकडे करणार आहे, कारण आपण जेवताना एवढा मोठा तुकडा घेणार नाही ना. म्हणजे खूप दिवस झाले दमावलं केलंच नाही. मी तुम्हाला रेसिपी दाखवते. थोडंसं तेल टाकते आणि बटाटे फ्राय करून घेते. असे ह्याला टोची मारते. आता हे बटाटे मी फ्राय करून घेते. थोडेसे फ्राय करणार आहे बटाटे मी. टोची का मारली तर मसाले जाण्यासाठी. जास्त मोठी बटाटे मला असं वाटायचं होतं. आणि जेवताना एवढा मोठा बटाटा आपण खात नाही. त्याचे जरा 2 तुकडे टाकतो. एकदम छोटे बटाटे असतात ते दमवलेला. मग एकदम आखून झाले, शुद्ध झाले केलेले. सोपी आहे रेसिपी, छान लागते. उकडले असल्यामुळे त्याला थोडंसं फ्राय केल्यावरती टेस्ट वेगळी लागते. आता हे काढून घेणार मी थोडं. आणि मग हे टोमॅटो, कांदा, अद्रक लसूण आणि टोमॅटो, कांदा एवढंच टाकले मी. माझी ग्रेव्ही कमी असल्यामुळे. जास्त ग्रेव्ही असेल तर 2 कांदे घ्या, 2 टोमॅटो घ्या, थोडा लसूण आणि अद्रक. तुमचं बटाटे मिक्सर घ्या. भाजी ही 3 माणसाची भाजी, 4 माणसं खाते ही भाजी. भात लावलं आहे मी. आणि बघू नंतर मी जमलं तर मग मी पराठे तुम्हाला दाखवेल कसे करते लसूण टाकून. झालं फ्राय, हे काढून घेते मी आणि मग हे फ्राय करते. हा मसाला, ह्याचा किचन किंग मसाला आणि एव्हरेजचा काश्मीरी लाल. हे तिखट नसतो काश्मीरी. आणि तेल टाकणार आहे थोडंसं. तेलाचं प्रमाण थोडंसं ह्यात जास्त होतं. आणि ही प्युरी केलेली मी ह्यात टाकणार आहे. मी थोडंसं जिरे टाकते अगोदर. जिरे टाकते, थोडीशी मोहरी आणि हे प्युरी. आता हे छान भाजायचं, ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत. कारण लसूण, अद्रक, कांदा कसा आहे ना, मग कच्चा वास जाईपर्यंत ह्याला हलवायचं. मी 2 मसाले घेतले, किचन किंग आणि काश्मीरी मिरची. हा तिखट नसतो. 1 चमचा काश्मीरी मिरची आणि 1 चमचा किचन किंग मसाला. एव्हरेजचा आहे दोन्ही पण. आणि थोडंसं मीठ. इथे बटाटे मी थोडेसे टोची मारून, काटे चमच्याने असे टोची मारली. अशी टोची मारून त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेतले. शिजलेले बटाटे त्याच्यामुळं काय लवकर भाजी येईल. आणि हे कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक ही पेस्ट टाकली. आता हिला चांगली ग्रेव्ही का वास जाईपर्यंत, म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट आहे ना कच्ची, कांदा पण कच्चा आहे ना, तो पण टाकायचा. नंतर मग हा मसाला मी केलेला आहे ना एव्हरेजचा, किचन किंग मसाला आणि काश्मीरी मिरची. हे तिखट नसते. आणि थोडंसं मीठ घेतलं. आणि भाजी झाल्यानंतर गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. असं गरम पाणी करणार आहे, गरम पाणी करून ठेवणार आहे थोडंसं, मला भाजीसाठी लागणार आहे म्हणून. चांगली
हलवायचं. केळीचं पण आम्हाला हे जेवायला आवडतं. बटाटे टाकायचे. दोन 3 मिनटं उकळून द्यायची छानपैकी. मग कोथिंबीर टाकायची. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात थोडीशी काजूची पेस्टसुद्धा टाकू शकता किंवा थोडंसं डाळीचं पीठ भाजूनसुद्धा ह्यात ग्रेव्ही दाट होण्यासाठी टाकू शकतात. चला भेटू परत. 2-3 काजू घेतले आहेत मिक्स करायला भाजीसाठी. छान दिसेल भाजी. आणि ही काजूची पेस्ट थोडीशी केली मी टाकते त्यात. काजूची पेस्ट चिकनसपणा पण येतो आणि स्वादला पण छान लागतो. नसेल काजूची पेस्ट तर थोडंसं डाळीचं पीठ भाजायचं आणि मग टाकायचं. दमावलं. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. चला परत भेटू अशीच नवीन रेसिपी. बाय, गुड नाईट.